नमस्कार. विशेष बातमी समोर येते. गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मंदिरात श्री दत्त जयंती उत्साहात संपन्न. मोराळे येथील स्वामींच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची उपस्थिती. श्री गुरुदेव दत्तात्रयांचं दुसरा अवतार म्हणून ओळखलं जाणारं श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेठ तालुका तासगाव यांच्या दर्शनासाठी विशेष रांगेंच्या नियोजनातून लाखो भाविकांनी अनुभवला. नेत्रसुख स्वामी दर्शनाचा अनुभव व अद्भुत चिंतन. श्री गुरुदेव दत्त गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, शिव दत्त महाराज की जय या घोषणांनी मोराळे नगरी दुमदुमली. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्त देवस्थान मोराळे पेठ तालुका तासगाव येथील श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी 6 ते 9 अभिषेक व आरती, सकाळी 9 ते दुपारी 12 भजन, दुपारी 12 ते 12:30 वाजेपर्यंत नामस्मरण व श्री दत्तप्रभूंचं आगमन, आरती पाळणा व ग्रंथ वाचन, तसेच दुपारी 12:30 ते 1 भक्तांचं मनोगत व दुपारी 1 ते 3 गुरुवर्य भालचंद्र काका व संतोष दादा प्रबोधन व भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे दिवसभर 2 किमी रांगेंचे लाखो भाविक स्वामी चरणी लीन झाले. यामुळे गुरुवर्य भालचंद्र काका व गुरुवर्य संतोष दादा यांनी लवकरच सात्विक भक्तांच्या मदतीने गुरु नरसिंह सरस्वती महाराजांचं भव्य दिव्य असं मंदिर मोराळे येथे उभारणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच शिवदत्तांच्या आरतीचा अनुभव लाखो भाविकांनी घेऊन मंत्रमुग्ध झाले. तसेच माजी सैनिक सेल महाराष्ट्र राज्य प्रमुख दीपक राजे शेर्के व त्यांचे सर्व सहकारी यांनी पाटील काका यांना मानपत्र देऊन भव्य सत्कार केलाय. तसेच उत्सव समितीतर्फे आमदार सुहास बाबर व सौ सोनिया बाबर, तासगावचे पोलीस उपनिरीक्षक विजय गावडे व त्यांचे सहकारी, महावितरणाचे कार्यकारी अभियंता सुरेश सवाईराम व त्यांचे सहकारी भक्त जयंत पवार, कसबे डिग्रजचे गुरुकृपा भजनी मंडळ, सरपंच बाजीराव पाटील, उपसरपंच भारत पाटील, रत्नाबाई सुतार, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे या सर्वांचा उत्सव समितीतर्फे सत्कार करण्यात आलाय. सूत्रसंचालन शिक्षक सचिन गायकवाड, तर सर्व स्वामी भक्तांचे आभार सूर्यकांत दादा पाटील व राहुल शिंदे यांनी मानले. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.